सर आम्ही आहे ना आता हे कायदेशीर सगळं निवेदनं देतो आहे. हां, हे तुमच्याशी संबंध नाही, हे महानगरपालिकेशी संबंधित आहे. हे मात्र कॉमन आहे. दुसऱ्या ह्याच्यावर फक्त सही करतो सर आणि तुम्हाला देतो. या पूर्ण विश्वासानं की तुम्ही फक्त म्हणजे तुमचे जे हेड येतात त्यांचं नाव भरा, इथं तारीख वगैरे याची टाका, त्याचं ॲक्नॉलेज हे घ्या आणि मला त्याचा फोटो करून पाठवा. फक्त एवढे फक्त माझी रिक्वेस्ट आहे. सांगतो सगळं सांगतो. तुम्ही निवांत ते वाचा, मी तुम्हाला ते सांगतो सर तोंडी सांगतो. आता ह्याचं तुमच्यावरती जास्त हे नाही कारण की तुम्ही मला अडवतच नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये काय फरक पडत नाही मला. हां, म्हणजे तुम्ही ते अडवलं तर आम्ही मग त्यांना नोटीस पाठवत असतो. पण दुसरं जे आहे ना ते आपल्याला काम चांगलं व्हावं या दृष्टिकोनातनं आपल्याला हे 3 गोष्टी आहेत. तोंडीसह सांगतो. आय कार्ड म्हणजे अगदी म्हणजे अधिकार सांगितलं म्हणजे तुमच्या आय कार्ड सहित तुम्ही ते घालावं. तुम्ही उलटं रोज चेक करावं. खाली सुरक्षा रक्षक आहे ना त्याला उलटं ते काम सांगा की त्यानं ते रोज सगळ्यांचं चेक करूनच आत पाठवावं. आय कार्ड. बायोमेट्रिक अटेंडन्स. सर बायोमेट्रिक अटेंडन्स तुमच्याकडे आहे का? मग इट इज रॉंग. नाही मी त्यांना एक पत्र देऊन टाका ना सर. तुम्ही सर एक अधिकारी आहात, अगदी खालचा वॉचमन सुद्धा हे देऊ शकतो. वॉचमन काय म्हणणार की मला माझं पारदर्शकता पाहिजे, माझ्या इकडे बायोमेट्रिक अटेंडन्स हे करा आणि त्याच्यावरच मला पगार द्या. तो स्वतः म्हणू शकतो. हां, आणि तिसरं मुवमेंट रजिस्टर. हे मुवमेंट रजिस्टर माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तुमची लोक कामासाठी बाहेर जातात वगैरे, अधिकारी उलट तुमच्यापेक्षा जास्त बाकीच्यांसाठी आहे, पण तुम्ही सो व्हिजिटला जाता त्याचं रेकॉर्ड असलं पाहिजे. तर मला फक्त एवढं म्हणायचं की मुवमेंट रजिस्टर आपल्याकडे मेंटेन केलं जातं का नाही जातं? मुवमेंट रजिस्टर म्हणजे कसं आता आपलं हेडक्वार्टर इथे असल्यामुळे विदिन समजा 5-6 किलोमीटर पेरिफेरी असल्यामुळे इथे जर आउट स्टेशनला असेल तर मग नाही. मुवमेंट रजिस्टरचा अर्थ असा आहे की या खुर्चीतनं बाहेर जरी गेलात तुम्ही दुसऱ्या डिव्हिजन ऑफिसला गेला, मेन ऑफिसला गेला, कुठेही गेलात ना तर तिथं ते मेन्शन पाहिजे किती वेळ गेला, कारण तो खरंच गेला आहे का घरी गेला आहे यासाठी ते आहे. पारदर्शकता आणि काम होणे. सर मी आता का आलो माहिती का, कामच होत नाही आहे सर. आणि MACB सगळ्यात चांगलं त्यातल्या त्यात गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट काही म्हणा, महानगरपालिका आहे ना सर त्यांचे 6 तासामधले 2 तास उशिरा, 1 तास लवकर जाणार, अर्धा तास चहाला, असा सगळा विषय आहे. तर मी आमच्याकडे कसं असतं की आता आम्हाला काय असं टायमिंग त्याच्यामुळे असं काय 10 ला म्हणजे असं नाही म्हणत मी 10 पाहिजे तसं नाही म्हणत. नाही मला एक नाही बरोबर आहे. बाकी पण आम्हाला साईट व्हिजिट असतात किंवा असं सर तुमचं हे वाक्य रेकॉर्ड का होतं म्हणून मी यांना गोंधळ होऊ शकतो. मला माहिती आहे तुम्ही चांगलं सांगताय. मी परत एकदा ना प्रॉपरली प्रश्न विचारतो. सर ऑफिस टायमिंग काय आहे तुमच्या या विभागाला? 10 काहीतरी 10 का 10:15? 10 ते 6:15. माझ्यामध्ये 9:45 आहे. 10 आमच्याकडे 10 ते 6:15. अच्छा, बरं तुमचं पार डे वीक आहे का? हां, मग सर तुमचं 9:45 100% असणार, कारण की शासनाचं ते आहे 9:45 ते 6:15 आणि ते त्यासाठीच वाढवलं आहे कारण की 1 दिवस कमी केला आहे. त्याचा काहीच उपयोग होताना मला दिसत नाही. आता मी आज आहे ना एक कॅमेरा चालू करून सगळ्या ऑफिसमध्ये फिरणार आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्ड होणार आहे. कुणी आय कार्ड वगैरे हे केले नाही आहे. आणि बरं मस्टर तरी आहे का आपल्याकडे? तर मस्टर मला बघता येईल का? मला मस्टर फक्त काय काय चौकशी करणार सर? नाही, माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एक उच्च अधिकारी आहात, तुम्हाला नागरिकांना मस्टर हे कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट आहे का? आपण लॉजिकली बोलू सर. तुम्हाला कॉन्फिडेन्शियल आहे का सर? मग नागरिक म्हणजे माझे सर कसे माहिती का, एक सांगू का, म्हणजे माझ्यातर्फे माझी डेफिनेशन सांगतो. तुम्ही एक म्हणजे सेवक आहात, बरोबर? सेवक आणि जनताच्या पैशावरचा पगार मिळतो, म्हणजे जनता एका अर्थाने मालक आहे. मी अगदी शब्दशः म्हणत नाही. आज मालक आलाय तुम्हाला विचारायला, तर त्याचं म्हणजे तुम्ही येताय का नाही येताय, तर मला काय म्हणतो नाही, मग माणूस म्हणून सर तुमचं जर क्लिअर असेल ना तर मला बघू द्या ना सर. मग मला मस्टर बघू द्या. तुम्ही जे अधिकाऱ्याने विचारायला म्हणताय ना, तर माझ्या दृष्टीनं एक अधिकारी म्हणून ते चुकीचं आहे, कारण का तुम्हाला मग ते बेसिक नियम म्हणजे शासनाचे बेसिक नियम आहेत. शासन जे करते ना ते पारदर्शकतेसाठी करते. तर मित्र म्हणून सांगतो, मला म्हणजे तुम्ही नाही म्हटलं तरी चालेल, तुम्ही विचारा काही करा. मला मस्टर इकडं मी सगळं हे झालं ना तर मस्टर इथं मला फक्त बघायचं आहे आणि जर गरज वाटली तर त्याचे तुमच्या परवानगीने फोटो काढीन मी.
हां. दाखवेल मी. नाही नाही काय हरकत नाही, तुम्ही काढा फोटो, तुमच्याकडे ठेवा, मला जेव्हा मागेल तेव्हा द्या म्हणजे झालं. आणि कारण का आपल्याला पुरावे सुद्धा नष्ट करायचे नाही आहेत. आता जो हा आला होता, गार्ड आला होता, त्याला सूचना द्यावी की त्यानं चुकीचं सल्ला देऊ नये, नाही तर त्याचा जॉब नाही. कारण का मी त्याला बघितलं, तो पार्किंग सोडून आला आणि पार्किंगची इतकी वाईट अवस्था आहे, तर तेही बघा. आणि त्याचं रेकॉर्डवर सगळं आहे. मी एका दिवसात म्हणत नाही आहे, माझ्याकडं सर एक महिन्याची रेकॉर्डिंग आहे सगळ्या विभागाची. ओके सर, मी सगळ्या विभागामध्ये फिरतोय सर. हां, साहेब कोण आहे? मैं कमी यू काट मत. तुम्ही साहेब आहे की साहेब? यू मॅडम, यू का मॅडम? नमस्ते मॅडम, मिलिंद जाधव, TV10. मी साहेबांना, काही साहेबांना भेटलेलं आहे. आज फक्त आपण नागरिकांतर्फे एक चेक करतो आहे की इथं प्रेझेंटी मस्टर बघणार आहे मी आज. त्यानंतर आय कार्ड. मॅडम तुम्हाला आय कार्ड दिलं गेलं आहे का? मग आज का नाही घातलं? मॅडम तुम्ही सुद्धा मला फक्त काही होणार म्हणजे हे नाही, फक्त मला कळू द्या आपलं नाव आणि पद काय मॅडम? अमृता गुरु, कनिष्ठ अभियंता. कनिष्ठ अभियंता. मॅडम आपलं काय पोस्ट आहे? स्वप्नादेव, असिस्टंट इंजिनियर. असिस्टंट इंजिनियर. तर आय कार्ड का घातलं नाही याचं फक्त काळे सरांना एकदा कारण द्या, पुढच्या वेळी ते ऑन रेकॉर्ड येणार आहे, असं म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे. मी त्यांना परिपत्रक दिलेलं आहे. ठीक आहे, ठीक आहे मॅडम. हे तुमची दोघांची नाव आहेत ना? अच्छा, गुड. इथे कोण बसतं रे बाबा? इथे कोण बसतं? हां, शुभम सर असतात. कुठे आहेत ते? हे आहेत का? शुभम सर का तुम्ही? हे नाहीये, हां, शुभम सर नाही आज. आज नाही आले का? बरं.